वाळू चोरी करून फरार झालेले 4 ट्रॅक्टर जप्त। माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी होत असल्याची खबरामार्फत माहिती मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जनित चंद्रा दोनथुला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीसाठी गेले असता वाळू तस्करांनी 5 ट्रॅक्टर नदीपात्रातील 5 ते 6 फूट पाण्यात विदर्भात पळून नेल्याची घटना दिनांक 15 रोजी दुपारी 2 वाजता घडली होती। या 5 पैकी 4 ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आणून जप्त करत गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांचे धाबेदन आणले आहे। दिनांक 15/7/2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक MH29TE0212 MH38B1080 व पासिंग क्रमांकावर नसलेले 3 ट्रॅक्टर असे एकूण 5 ट्रॅक्टरचे चालक मालकांनी विनापरवाना अवैधरित्या पैनगंगा वाळू चोरी करताना पकडण्यासाठी गेले असता पळवून नेले अशी तक्रार मंडळ अधिकारी पेंटेवाड यांनी दिल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गुन्हा दाखल करून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करांनी लपवून ठेवलेले 5 पैकी 4 ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून जप्त केले आहेत। वाळू तस्करांनी वाळू चोरी केल्यास वाहन जप्ती, दंड आणि गुन्हे दाखल होतील असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी ट्रॅक्टर चालक मालकांना दिला आहे। यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अनेबोईनवाड, पोलीस कॉन्स्टेबल गजानन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल बाबू जाधव, चालक ज्ञानेश्वर भोपळे, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत, सोनटक्के जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पुष्पा फुसनाके, पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। नवराष्ट्र माझा, अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।